अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की ही लक्षवेधी फक्त आणि फक्त विदर्भाशी संबंधित आणि विशेष करून धान उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत संबंधित आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे। पण मी एवढ्या करता या ठिकाणी उभा राहिलोय की ज्या पद्धतीनं विदर्भ हा धान उत्पादक आहे, म्हणजे भात, आमच्याकडे भात म्हणतात, भात शेती करणारा जसा भाग आहे तसाच कोकण प्रांत देखील भात शेती करणाराच प्रांत आहे। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की ही योजना जी आहे, शेतकऱ्यांना बोनस देण्याची जी योजना आहे, ही योजना फक्त विदर्भातल्या शेतकऱ्याला लागू आहे का कोकणाला पण लागू आहे? जे जे म्हणून भात उत्पादक करणारे आहेत, ते आंबे यांच्याकडे पण भात उत्पादक करणारे लोक आहेत, म्हणजे शेतकरी आहेत, त्या सर्वांना लागू आहे का हे मला जाणून घ्यायचं आहे। असेल तर अभिनंदन, नसेल तर ती लागू करणार का, असा पॉइंटेड प्रश्न आहे माझा। नाही, सामान्य सदस्य ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू आहे। जिथे जिथे बेसिकली धान उत्पादन होते तिकडे लागू आहे। आपल्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही आणि पालघरला देखील, म्हणजे विशेषतः 5 जिल्हे आपल्या ह्याच्यामध्ये कव्हर्ड आहेत। आणि आपल्याकरता माहिती म्हणून 2024-25ला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 7,82,00,000 लाखाची रक्कम देखील आपण याच्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे ही योजना लागू आहे।